कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा, डीके शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार, 4 नवे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय। महायुती सर्व 17 जागांवरती लढवणार आणि जिंकणार, एकनाथ शिंदेंना विश्वास। महायुतीचा विधान परिषदेसाठी 11-4-2 चा फॉर्म्युला निश्चित। दिल्लीतील मॅरेथॉन बैठकीत फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राज्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती। 30 मेपासून रखरखत्या उन्हात अमरण उपोषण करणार, उष्माघातानं जीव गेला सरकार जबाबदार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंचा निर्वाणीचा इशारा। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारं अपेक्षित उत्तर जरांगेंना मिळेल, तर उद्या अंतरवालीत विखेंसह जरांगेंची भेट घेणार। जरांगेंच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवलदार आणि मनीषा मांढरेच्या बँक खात्यांची सीबीआयकडून चौकशी। प्रकरणात दोन्ही मनीषांमध्ये अनेक व्यवहार, तर हवलदारच्या पतीचं बँक खातंही रडारवर। डिझेल संपल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली, नवजात बालकाचा मृत्यू। हिंगोलीतील आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह। आणि जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू। सोन्याच्या दरामध्ये 2000 तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण। तर ही थेट दृश्य बंगळुरूमधून समोर येत आहेत। सिद्धरामय्या यांच्या समर्थकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। आत्ताच बातमी आपण पाहिलेली की कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। त्यानंतरचा हा आक्रोश सिद्धरामय्या समर्थकांमध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जाते। राजीनामा दिल्यानंतरचा समर्थकांचा हा आक्रोश पाहायला मिळतोय। लोकभवनमध्ये जाऊन सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला। त्यानंतरची त्यांची पत्रकार परिषद देखील सुरू आहे एकीकडे, आणि दुसरीकडे आपण बघतोय बंगलोरची ही दृश्य समोर येत आहे। बंगळुरूमधून ही दृश्य आहेत। समर्थकांमध्ये राग दिसून येतोय, संताप दिसून येतोय आणि समर्थक हे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू झाली आहे। मोठी बातमी आता समोर येते। ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना धमकीचे फोन येत आहेत। मोठी बातमी आपण आता बघतोय। साटम यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे फोन येत आहेत। सोसायटीमध्ये बकरी कुर्बानीला विरोध केल्यामुळे ही धमकी देण्यात आली आहे का, असंही आता बोललं जात आहे। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दिंडोशी पोलिसांमध्ये आता FIR दाखल करणार आहेत। गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक 52 मधील भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना धमकी देण्यात आली आहे। त्यांनी त्यांच्या वार्डच्या सोसायटीमध्ये बांधलेल्या बकरी कुर्बानीला विरोध केलेला होता। काय घडलेलं आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या माध्यमातून धमकी मिळत आहे? या संदर्भात मला सकाळपासून सगळ्यांचे फोन येत आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोन कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून। तर मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी उद्या पोलीस स्टेशनमध्ये मी FIR दाखल करेन। कॉलवर काय म्हणते ते लोक तुम्हाला आणि त्यांच्या मेन जे या संदर्भात मी तुमच्याशी डिटेलमध्ये उद्या सांगेन। प्रीतीजी मराठीत सांगा। यानंतर एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते। ही बातमी आहे हिंगोलीमधून। अतिशय चीड आणणारा हा प्रकार समोर आलेला आहे। हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। तर जवळा बाजारमध्ये गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यानं बाळ दगावलंय। तर जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर महिला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बाळ दगावल्याचा आरोप करण्यात आलाय। तर रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नसल्याचं कारण देऊन गरोदर महिलेला उपचार मिळवण्यासाठी उशीर झाला। खासगी रुग्णवाहिका घेऊन नातेवाईकांनी हिंगोलीचं मेडिकल कॉलेज गाठलं, परंतु या सर्वांमध्ये दुपारपासून सायंकाळपर्यंत बराच वेळ गेला असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। या महिलेला हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणल्यानंतर
सिझेरियन प्रसूती करण्यात आली, मात्र या महिलेचं बाळ दगावलं. डिझेल मिळालं असता हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. परंतु ज्या सगळ्या प्रकारामध्ये एका गरोदर महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला, शारीरिक त्रास सहन करावा लागला, कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. काय घडलं आपण तिच्या आईला विचारूयात. काकू मला सांगा, त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं? त्या दिवशी आम्ही 3 वाजता गावातून म्हणले की ॲम्ब्युलन्सला फोन लावला 102ला. 102ची ॲम्ब्युलन्सला म्हणले ॲम्ब्युलन्स इथंच आहे, तुम्ही काय करा गाडीवर या, इथून ॲम्ब्युलन्स येते, तुम्ही 108च्या गाडीला फोन लावा. मग आम्ही 108च्या गाडीला फोन लावला. 108च्या गाडीला फोन लावला. 108ची गाडी हिंगोलीला होती. हिंगोलीची गाडी म्हणली 1-1.5 तासामध्ये येईल मी. तर मी म्हणलं तुमच्या गाडी इथं आहे, तुम्ही का देत नाही? तर म्हणले डिझेलचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही काही देत नाहीत गाडी. बरं म्हणलं नाहीत नाही. मग तुम्ही ती गाडी व्यवस्थेवर थांबणार का 1-1.5 तास? तर म्हणलं माझ्या मुलीचं लय दुखायलं हे व्हायलंय, मग तुम्ही गाडी लवकर बोलवा. तर त्या काय म्हणल्या तुम्ही गाडी प्रायव्हेटची करा म्हणल्या, ती गाडी काय लवकर येणार नाही. तर मग म्हणलं इथल्या गाडीला प्रॉब्लेम म्हणल्या डिझेल नाही. तर मग तिथं आम्ही 3 वाजल्यापासून बसलो. 5:30ला इथं आलो तर इथले डॉक्टर तेव्हा मनीषाच्या पोटात दुखत होतं का? हां, लय दुखत होतं, पाणी झालं होतं तिच्या पोटामध्ये, तेव्हा लय दुखत होतं. तर त्या म्हणल्या लय दुखायलंय तुमचं, तर तुम्ही काय करा प्रायव्हेट गाडी करा. मग तर मी म्हणलं कशासाठी? गरीबासाठी गाडी आहे तर ह्यानं आम्ही प्रायव्हेट गाडी कसं काय करावं? म्हणलं इथं ॲम्ब्युलन्स तुमची लावलेली आहे, का देत नाहीत तुम्ही ॲम्ब्युलन्स? तर त्या म्हणल्या ॲम्ब्युलन्सला डिझेल नाही, डिझेलमुळं ॲम्ब्युलन्स देण्यात येत नाही. बरं म्हणलं नाही तर नाही, ठीक आहे म्हणलं. मग म्हणलं दुसरी तरी ॲम्ब्युलन्स बोलवा. दुसरी ॲम्ब्युलन्स इकडे हिंगोलीची बोलू लागले. तर हिंगोलीचे म्हणले 1-1.5 तास लागते. 1-1.5 तास तर आम्हाला तिथं 5:30 वाजले. 5:30 वाजले तर आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी 800 रुपयाची केली. 30 मिनिटामध्ये आम्ही हिंगोलीला आलो सरकारी दवाखान्यामध्ये. इथं आल्यावर इथल्या डॉक्टरनं उपचार हे केले. तर म्हणले ताई तुम्हाला लई वेळ झाला, म्हणले तुम्ही जरा बिगीन आलं असतं तर तुमचं बाळ वाचू शकत होतं, तुम्ही उशिरा आल्यामुळं तुमचं बाळ. डिलिव्हरी कधी झाली आणि कशी झाली? डिलिव्हरी सिझर झाली 2:30 वाजता. मग आता तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आमचं म्हणणं जबरदस्त कारवाई करावं. उजूक पुढे असं गरीबाला असंच ते छेडणार लोक. या सगळ्या प्रकरणी आता यांनी कारवाईची मागणी केली आहे. आता प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली. असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू. कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला, तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आदर करतो आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती कारवाई करू.